सोमवारी नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली। या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीकडे आघाडीतील अनेक पक्ष नेतृत्वांनी पाठ फिरवली। तर याच बैठकीत दोन मोठ्या गोष्टी पाहायला मिळाल्या। ते म्हणजे एकीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीसमोर काही रोखठोक मागण्या केल्या, तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात कोणत्या 5 मुद्द्यांवर लढायचं हे सुद्धा बैठकीमध्ये स्पष्ट केलं। याच बैठकीत आणखी काय काय झालं, कोणाचं नाव पंतप्रधान पदासाठी फायनल झालं आणि कोणत्या 5 मुद्द्यांवर विरोधकांनी एकत्र येत रणनीती आखली आहे, हेच आजच्या व्हिडिओमधून सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार। सगळ्यात आधी पाहूयात बैठकीला नेमकं कोण आलं होतं आणि कुणी बैठकीकडे पाठ फिरवली आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि डाव्या आघाडीचे नेते हे उपस्थित होते। मात्र या बैठकीला डीएमके आणि आम आदमी पक्ष हे बैठकीला उपस्थित नव्हते। आता या दोन्ही पक्षांच्या अनुपस्थितीमुळे आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सुद्धा झाली। पण याच चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी असं सांगितलं गेलं की अरविंद केजरीवाल यांनी बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती। त्यामुळे आघाडीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचा दावा इंडिया आघाडीकडून त्यावेळी करण्यात आला। आता बैठकीमध्ये ज्या 2 मुद्द्यांवर चर्चा झाली त्यातला पहिला मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलेली मागणी। बघा, उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये व्हर्च्युअली म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेले होते। ठाकरेंनी आघाडीसमोर काही संवेदनशील मागण्या केल्या। त्यातली पहिली मागणी होती इंडिया आघाडीनं तातडीनं एक सक्षम राष्ट्रीय समन्वयक म्हणजेच कोऑर्डिनेटर नियुक्त करावा आणि दुसरी मागणी केलेली ती म्हणजे जनतेसमोर जाण्यापूर्वी इंडिया आघाडीनं आपला पंतप्रधान पदाचा चेहरा हा स्पष्ट करावा। उद्धव ठाकरेंच्या मते सत्ताधारी भाजपकडे नरेंद्र मोदींचा स्पष्ट चेहरा आहे। या उलट विविध विचारसरणीचे पक्ष हे एकत्र असलेल्या आपल्या इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वाची स्पष्टता अजून तरी नाहीये आणि त्यामुळेच जनतेपर्यंत योग्य संदेश पोहोचत नाहीये, याआधी सुद्धा पोहोचला नव्हता। थोडक्यात इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी हे आणि असे इतर सुद्धा प्रमुख चेहरे आहेत। पण याच प्रमुखांमधून स्वतः इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा निश्चित केला आणि त्याच्या नावाची घोषणा केली तर सर्वसामान्यांना समजेल की सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्यासाठी आणि भविष्यात मोदींना फाईट देण्यासाठी आघाडीकडून एक सक्षम, प्रभावी असा परफेक्ट एक चेहरा आहे। त्यामुळे होईल काय तर सर्वसामान्यांमधलं कन्फ्युजन दूर होऊन त्यांना आघाडीबद्दल खात्री वाटेल। पण ठाकरेंनी मांडलेल्या मुद्द्यावर आघाडीतल्या नेत्यांचं एकमत होणं खरं तर गरजेचं आहे। नाहीतर व्हायचं असं की स्वतः उद्धव ठाकरेच त्यांना पंतप्रधान पद मिळावं म्हणून आडून बसायचे। तर हा होता बैठकीतल्या चर्चेचा पहिला मुद्दा। आता बैठकीतल्या चर्चेचा दुसरा मुद्दा होता तो म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधात कोणत्या ठराविक मुद्द्यांवर लढायचं। बघा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीमध्ये देश पातळीवर विरोधक कोणत्या 5 मुद्द्यांवर एकत्र लढणार आहेत हे स्पष्ट केलंय। आता खरगेंनी मांडलेल्या 5 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा होता निवडणूक निष्पक्षता। यामध्ये मतदार यादीतील कथित गैरप्रकार आणि मतांच्या चोरी विरोधात इंडिया आघाडी थेट भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे। दुसरा मुद्दा होता नीट पेपर फुटीचा। नीट आणि सीबीएसई परीक्षा घोटाळ्यामुळे लाखो तरुणांचं नुकसान झालंय आणि यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी इंडिया आघाडी करणार असल्याचं खरगेंनी बैठकीमध्ये सांगितलंय। तर तिसरा मुद्दा म्हणजे आर्थिक परिस्थिती। देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी इंडिया आघाडी करणार आहे। चौथा मुद्दा म्हणजे पुढील बैठकांचं नियोजन। खरगे असं म्हणालेत की इंडिया आघाडी दर 2 महिन्यांनी बैठक घेईल। या पुढील मोठी बैठक 8 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे होणार आहे। तर 5वा मुद्दा होता संसदेमधला समन्वय। संसदेच्या आगामी अधिवेशनात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सरकारला घेरतील। दररोज सकाळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांची समन्वय बैठक होईल। असे जवळपास एकूण 5 महत्त्वाचे मुद्दे खरगेंनी बैठकीमध्ये मांडले। आता पॉइंट हा आहे की खरगेंनी मांडलेल्या या मुद्द्यांना इंडिया आघाडीमधील इतर पक्ष किती सिरियसली घेणार। मुळात 2029 ची लोकसभा निवडणूक लढेपर्यंत इंडिया आघाडी ही एकत्र राहणार का किंवा त्यामध्ये किती पक्ष तग धरणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। असो,
बैठकीवरून एवढं समजलंय की एकीकडे पेपर फुटी आणि महागाईवरून सरकारला घेण्याची तयारी इंडिया आघाडीनं केली आहे, पण दुसरीकडे मात्र इंडिया आघाडीचा नेतृत्वाचा चेहरा कोण हाच अंतर्गत प्रश्न अजून सुद्धा इंडिया आघाडीला सोडवता आलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, इंडिया आघाडी 2029च्या निवडणुकांपर्यंत एकत्र राहील का? आणि जर एकत्र राहिलीच तर पंतप्रधान म्हणून इंडिया आघाडीतून कोणाला संधी मिळायला पाहिजे? म्हणजे थोडक्यात 2029च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध तुम्हाला इंडिया आघाडीकडून कोणता चेहरा पाहायला आवडेल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब आठवणीने करा.